परभणी जिल्ह्यातील महत्त्वाचा मतदारसंघ मानल्या जाणाऱ्या जिंतूर सेलू विधानसभेत आज आपण आहोत आणि जिंतूरकरांच्या खरं तर काय प्रतिक्रिया आहे, कशी लढत आहे, आपण आज जिंतूरकरांकडून जाणून घेऊया। जिंतूर विधानसभेत भाजपच्या विद्यमान आमदार मेघना बोर्डीकर यांना थेट आव्हान दिलं आहे शरद पवार गटाचे तुतारीचे उमेदवार विजय भांबळे यांच्याकडून, तर वंचितचा उमेदवारी या ठिकाणी आहे। चला तर परभणीच्या जिंतूर विधानसभेत काय स्थिती आहे जिंतूरकरांकडून जाणून घेऊया। जिंतूरकरांना आपण जाणून घेऊया। भैया काय नाव आहे तुझा? माझं नाव गोपाल बुद्रुक। कुठला? जिंतूरचाच रहिवासी आहे? जांबुद्रुक। जांबुद्रुक तालुका जिंतूर। बरं, काय स्थिती आहे जिंतूर विधानसभेची? सध्या आधीचं वातावरण चालू आहे। कोण येईल जिंकून असं वाटतं? जिंकून सुरेश भाई नागरे। सुरेश नागरे, हा। काय सांगाल मित्र, कुठला आहेस तू? देवसडी। देवसडी तालुका जिंतूर। बरं, काय प्रमुख मुद्दे आहे निवडणुकीच्या? प्रमुख मुद्दा का आता प्रचार सगळ्याच चालू आहे, बघू आता काय होईल। तर कोण येईल असं वाटतंय? सुरेश नागरे। सुरेश नागरे। भाई कुठले? क्या क्या किधर के? बीजेपी। कहाँ के? कौन से गांव के? ख्याल तांडा तालुका जिंतूर। बरं, काय स्थिती आहे दीदी शिवाय कोणी होणार नाही आमदार? मेघना बोर्डीकर। मेघना बोर्डीकर। भाई कहाँ के? नाही बा, नाही। काय सांगाल मित्रा? सुरेश भैया आमदार होणार होता, या दोन्ही आजी माझी आमदारांनी काहीच काम केलं नाही। फक्त सुरेश भैया नवीन चेहरा आहे, सुरेश भाईला पैशाची गरज नाही, खाणे सगळ्यांनी कमवून ठेवलेले आहे। सुरेश भाई शिवाय नाही जिंतूर तालुक्याला, लोकांच्या मूलभूत गरजा पूर्ण झाल्या नाहीत। आपण इथं कोण जिंकून येणार आहे? कोण जिंकून येणार? आता सध्या आम्ही नवीन चेहरा बघणार आहे। नवीन चेहरा बघणार आहे। काय सांगाल कुठे मित्र विद्यार्थी आहे, कोण जिंकून देते? सुरेश भाई नागरे। कारण परिस्थिती भयानक आहे, त्याच्यामुळे सुरेश भाई फिक्स आमदार। सुरेश भैया नागरे जिंकून येईल असं या ठिकाणी यांचं म्हणणं आहे। परत पुढे जाऊया आपण, काही नागरिक या ठिकाणी थांबलेले आहेत, आपण त्यांची प्रतिक्रिया। भैया कुठला आहेस? जिंतूर। जिंतूर। काय कोणाची हवा आहे सध्या? भांबळे साहेब। भांबळे साहेबांची तुतारी। काय कारण, काय आवडते भांबळे साहेबांचा? भांबळे साहेबांचे काम सगळे चांगले। दीदीनं केलं नाही काम? केलं पण तेवढे काही नाही। बाई कुठले? कुठले तुम्ही? मी इथे माझी सभापती आहे। बोला सर। कुठले? मी दोनाळ्याचा आहे। मी भांबळे साहेबांचा कार्यकर्ता आहे, सरपंचाचा भाऊ आहे। भांबळे साहेबांचा कार्यकर्ता कोण जिंकायले? मी भांबळे साहेबाला जिंकून देणार आहे। भांबळे साहेबांना काय वाटतं कोण जिंकल जिंतूर विधानसभा? काय सांगता येत नाही साहेब, आता तुम्हाला माहिती। अतितटीची लढत आहे। हो, अतितटी। तर अतितटीची लढत आहे। भाई काय सांगाल? आता फक्त एकच नाव आहे की श्री सुरेश भैया नागरे। हा, कारण आता त्यांच्या वडिलांनंतर जर का पाहिलं तर सुरेश भैया नागरे हे पुन्हा एकदा आमदार होणार आहेत। सुरेश नागरे। यस, सुरेश नागरे। चालतो। सुरेश नागरे। आपण अजून काही नागरिक या ठिकाणी बसलेले आहेत, त्यांच्या जाणून घेण्याचा प्रयत्न करूया आपण। भैया काय हवा आहे विधानसभेची? बीजेपी। बीजेपी। कोण येईल जिंकून असं वाटतंय? सध्या तर सांगू शकत नाहीत, पण काय संभवतः त्या दिवशी अमित शहाची सभा झालेली इथं, तर पब्लिक खूप होती। दीदीचे कामं चांगले आहेत? दीदीचे कामं चांगले आहेत। तुम्ही कुठले भाऊ? आम्ही कोरवाडी। कोरवाडी। काय स्थिती आहे तुमच्या गावात? आमच्या गावात 70% बीजेपी। भाजप असं वाटतं? कामं केलं दीदीनं? हा, सगळे काम केले। भाजप निवडून येईल असं यांचं म्हणणं आहे। भाऊ चहा विक्रेता आहे। भाऊ काय नाव आहे तुमचं? गजानन। कुठले आहे? जिंतूरचेच का? असते भाऊ। काय म्हणता, काय स्थिती आहे जिंतूरची विधानसभेमध्ये? कोण येईल, भांबळे साहेब की मेघना दीदी? तसं सांगत नाही, सध्या सांगता येत नाही। भाऊ काय स्थिती आहे? सध्या सांगता येत नाही म्हणलं ना, आता त्याला सांगता येत नाही। काका इथं बसलेले आहेत। काका काय स्थिती आहे जिंतूर विधानसभेची? भांबळे साहेब येतील। टफ फाईट आहे, भांबळे साहेब येतील। हो। विद्यमान आमदारांनी कामं केलं नाहीत का? हे काय नाही, पण भांबळे साहेब येतील। भाई काय स्थिती आहे? भांबळे साहेब येणार। भांबळे साहेब येणार। भांबळे साहेब येतील असं याचं म्हणणं आहे। भाई दूध विक्रेते भाऊ। भाऊ कुठल्या गावाचे? बेलखडा। कॅन कॅन कॅन। काय स्थिती आहे गावाची? काय बरोबर आहे। कोण जिंकून येईल असं वाटतं? सध्या आपापल्या हिशोबाने चालू आहे सध्या। तरी कोणामध्ये प्रमुख लढत आहे? तसं नाही सांगता येणार सध्या सांगता येत नाही। एक पुढे जाऊया आपण। काका कुठले? निवडी। निवडी। काय परिस्थिती आहे विधानसभेची?
सभेत जोरदार चालू आहे आता. सध्या तुतारीची हवा आहे पा आमच्या गावामध्ये निवळीमध्ये. विद्यमान आमदारांनी केलं नाही तर काम काहीच नाही, काहीच केलं नाही. तुतारी येईल असं वाटतं. कार्यकर्ते भलं केलं फक्त, बाकी काहीच नाही. विकास तर काहीच नाही, विकास कामे झाली नाही. काहीच नाही. काका कुठले तुम्ही? निवळी. निवडीचेच. काय परिस्थिती आहे तुमच्या गावात? काय परिस्थिती आहे गावात? परिस्थिती चांगली आहे. काय झालं कोण येते निवडून? निवडून आता काय सांगावं, आता दोन्ही येत. कोण आवडतं तुम्हाला दोन? आम्ही बीजेपीचा मेघना आवडते मला. दीदीने केलं चांगली काम. चांगले काम केले, चांगले. कुठल्या गावाचे? शेवटी शेवटी. काय परिस्थिती आहे? परिस्थिती चांगली आहे ना. कोण येईल जिंकून असं वाटतं? जिंकून सांगू शकत नाही, पण आम्ही नागरी साहेबाला मतदान करणार. सुरेश नागरेंना मतदान करणार. काका कुठले? शेवटी. निवडी. काय स्थिती आहे तुमच्या गावात? काय बरी आहे सगळ्या. कामं झाली का गावात मध्ये तुमच्या? विकास कामं झाली का? झाले ना. कोण येईल वाटतं निवडून? कमळ येईल. हा? कमळ. हा. मेघना बोर्डीकर. भाऊ कुठले? बीजेपी. बीजेपी. कोण येईल? शेवटी नागरे. सुरेश नागरे. भाऊ कुठले? पांगरी. काय परिस्थिती आहे गावामध्ये? बरी आहे सध्या. कोण येईल जिंकून असं वाटतं? मेघना बोर्डीकर. मेघना बोर्डीकर. काही या एरियामध्ये काही स्थानिक पत्रकार प्रेस लिहिलेलं दिसतंय. बाई कुठले? जिंतूर तालुक्याचे आहे मी. काय स्थिती आहे निवडणुकीची? चित्र चहा पिता तुम्ही? सध्याची परिस्थिती अशी आहे की महाराष्ट्रामध्ये सध्या मराठा आणि ओबीसी वाद पेटलेला आहे. तरी पण जिंतूर तालुक्यात मुस्लिम समाज हे बहुसंख्य असल्यामुळे ज्या मुस्लिम समाज ज्याकडे पडतील ते उमेदवार येण्याची शक्यता आहे. मुस्लिम उमेदवार निर्णायक मतदान निर्णायक असू शकते. काय वाटतं भाई? तुम्ही प्रसिद्धी झाले, कशी आहे स्थिती सध्या? जिंतूर सेलू विधानसभा नेहमी हा बोर्डीकर आणि भांबळे घराण्याच्या अवतीभोवती राहत होता. मात्र यंदा वंचित बहुजन आघाडीकडून एक चांगला उमेदवार देण्यात आलेला आहे, त्यामुळे तिरंगी लढत होण्याची शक्यता आहे. तसेच या ठिकाणी काय प्रमुख फॅक्टर आहे? कशा मुद्द्यावरती निवडणूक लढली जात आहे? सध्या जिंतूरची विधानसभेची निवडणूक विकासाचा मुद्दा गेला खड्ड्यामध्ये. सध्या जातीपातीचे राजकारण सुरू आहे आणि या ठिकाणी मराठा ओबीसी आरक्षणाचा मुद्दा महत्वाचा रेटला जातो राजकीय पुढाऱ्याकडून, आणि जेणेकरून आपली पोळी भाजण्याचा प्रयत्न केला जात आहे. मात्र जिंतूरचा विकास जसा पाहिजे तसा आजपर्यंत झालेला नाही. मात्र येणाऱ्या काळात विकास होईल म्हणून याची पण काही म्हणजे शाश्वती दिसत नाही. भैया कुठला आहेस तू? भाऊ कुठले? भांबरी. काय स्थिती आहे गावामध्ये? चांगली. कोण येईल निवडून असं वाटतं? मेघना दिदी. मेघना दिदी. कामे केली तिथे ना? भैया कुठला आहेस तू? काय स्थिती आहे तुमच्या गावामध्ये? 4 दिवस राहिले. काय स्थिती आहे? व्यवस्थित आहे सध्याच्या व्यवस्थित आहे ना. कोण येईल असं वाटतं निवडून? नागरेला वाटते. नागरे येईल. भैया तुम्ही? मी आसोल्याचा आहे. असोल्याचा. काय परिस्थिती आहे गावात? परिस्थिती म्हणजे आमची विकास काहीच नाही तालुक्यामध्ये. विकास म्हणजे शेतकऱ्याची जी सोयाबीन आहे ती कमीत कमी उद्धव ठाकरे साहेब मुख्यमंत्री होते त्या टायमाला 7,000 विकली होती. कापूस शिकला होता आमचा 12,000 रुपये. आज कापसाची परिस्थिती आहे 6,000 रुपये. याचायला 10,000 रुपये किलो कापूस. तर आज कापूस शेतकऱ्याला पडायला 5,000 रुपये क्विंटल आणि सोयाबीन आज 4,000 रुपये क्विंटल विकायली. त्याच्यामुळे आम्ही भाजप सरकारवर बिलकुल नाराज येतो. कोणाला मतदान करणार? आम्ही भाजपला नाही, भाजपला सोडून कोणालाही करू. कोण निवडून येईल असं वाटतं? यावेळेस विजय भांबळे निवडून येईल, 100% येणार. आणि कारण तुतारी. ऐका, तुतारी आणि तुतारी बरोबर आहे का? तुतारी म्हणाले ते नाही कोण येईल? भांबळेच येणार. भांबळेच येणार. हो. तुतारी भांबळे. भाऊ भगवा मुरमाल भल्ला मोठा घातला तुम्ही. कुठले? रेपा. काय स्थिती आहे तुमच्या गावामध्ये? आमच्या इथे सध्या भांबळे साहेब. भांबळे साहेब. लढत होईल चांगली? चांगली नाही होत, वन साइड होणार भांबळे साहेब. वन साइड भांबळे साहेब. काय मित्र पटते का? भांबळे साहेब तुतारी येणार. वन साइड चालणार आमचे भांबळे. वन साइड तुतारी येणार. काय कापसाला भाव नाही, काय नाही. तेव्हा आपल्या भाजप सरकार आहे. आता काय कापसाला भाव तुम्हाला सांगा ना. सध्या काय लय कापूस. जिंतूरच्या भगवान बाबा चौक या परिसरात आपण आहोत आणि या ठिकाणी खरं तर अनेक भागातून ग्रामस्थ या ठिकाणी येतात. आजूबाजूच्या खेडेपाड्याचे काही लोक या ठिकाणी बसलेले आहेत. काका कुठले आहे? कुठल्या गावाची? वडाळी. बरं. निवडणूक सुरू आहे. काय परिस्थिती आहे तुमच्या गावात? काय सांगा. कोणामध्ये प्रमुख लढत आहे माहित आहे की नाही? नांगरे, सुरेश नांगरे. सुरेश नागरे, मेघना बोर्डीकर आणि विजय भांबळे. कोण येऊ शकते? काय सांगा आता त्याचं. कामं झाली का तुमच्या यामध्ये? काम आम्हाला काय नाही झालं कामाचं. कुठल्या गावाचे काका तुम्ही?
बरं काय निवडणुकीची हवा कोणाची आहे? अहो काय आता कोणाची सांगावं, सगळे सारखीच हे बोलते त्याच्यासारखं ते बोलते, तुम्ही आले तुमच्यासारखं बोलायचं कोण यायला निवडून? ते का सांगताच येत नाही तसं. कोणाकोणामध्ये फाईट आहे? सगळे सारखेच आम्हाला म्हणणं आहे ना, सगळे सारखेच आहेत. सगळे सारखेच आहे. काका कुठल्या गावाचे? बरं कोण आहे विधानसभा निवडणुकीमध्ये कोण जिंक राहिले? मेघना बोर्डीकर. चांगले कामं केली त्यांनी. भगवान बाबागड. अजून या ठिकाणी काही चहा पित आहेत लोक. काका कुठल्या गावाचे? इकडलेच आहे. जिंतूरचे. काय परिस्थिती विधानसभेची काय नाही, भांबळे साहेबांची हवा चालू आहे सध्या. मामले साहेब जिंकतील असं वाटतं. काका हाँ ठीक ठीक। कौन जीत रहा? नहीं हमारे हिसाब से तो भांबरे साहब ने आने। तुतारे. हाँ भाई बाहेरगावचे आहे. संमिश्र अशा प्रतिक्रिया या ठिकाणी आहेत. काही अजून इतर लोक आहेत इथं चहा नाश्ता करण्यासाठी आलेले आहेत. काका कुठले? संत्राला. बरं निवडणुकीची काय हवा आहे तुमच्या गावात? आम्हाला काय कळतं, मी दवाखान्यात आहे. दवाखान्यामध्ये बिझी आहे काका. भाजी विक्रेते आहे काही. आपण तिथं जाऊन त्यांच्याशी बातचीत करण्याचा प्रयत्न करूया. काका कुठला गाव? दहेगाव. बरं विधानसभा निवडणुकीची काय हवा आहे? विधानसभा निवडणुकीची सिलेंडर, गॅस सिलेंडर. कोण आहे सिलेंडर कडून? नांगरे साहेब. वंचित बहुजन आघाडीचे नागरे. बरं बाळासाहेब आंबेडकर. बाळासाहेब आंबेडकरांची वंचित बहुजन आघाडी. कुठे तू? उमऱ्यात. बरं काय निवडणुकीची? निवडणुकीचं सुरेश भाई नागरे नवीन वंचित बहुजन आघाडी. या दोघांनी काम केलं नाही, काय ते काम केलं नाही. बरं भैया कहाँ के? जिंतूर कैसे क्या? जिंतूर कैसे? विधानसभा निवडणूक कौन जीत रहा? उसका क्या मेल लगना है अभी? किसकी हवा है? मेघना बोर्डीकर, विजय भांबड़े क्या सुरेश नागरे? विजय भांबड़े. विजय भांबड़े. तुतारी. भाई कहाँ के? इधर के नहीं, मंडे के. काका कुठले? बरं काय परिस्थिती विधानसभेची? कोण जिंकायले? तुतारी की कमळ? तुतारी. तुतारी. तुतारी जिंकते. काका कुठले? कुठलं गाव? काही व्यापारी आहेत तिथं. भाऊ कुठं आहेस रे? भुशीला. बरं विधानसभा निवडणुकीची काय कोणामध्ये लढत आहे? भाजप जिंकायली. कोण आहे भाजपचा उमेदवार? मेघना दिदी. मेघना दिदी. चांगले काम केले त्यांनी. मेघना दिदी जिंकायली असं यांचं म्हणणं आहे. भैया कुठला आहेस? येवंडा. बरं काय विधानसभा निवडणूक? भाजप. कोण आहे उमेदवार भाजपचं? मेघना दिदी. मेघना दिदी चांगली कामं केली. एक नंबर जिंकतील यावेळी. या 100%. 100%. कोण जिंकायला मित्रा? मेघना दिदी. मेघना दिदी. मेघना दिदी जिंकेल असं यांचं म्हणणं आहे. दुचाकीवर काही भाऊ आहेत. भैया कुठले? कुठलं गाव? विधानसभा निवडणूक काय हवा? हवा काय तर सगळीकडे सारखीच हवा आहे. तुतारी की कमळ की सिलेंडर? तिन्ही पण सारखेच आहेत. तुम्ही पण सांगा कोण जिंकणार भाऊ? काही सांगता येत नाही. सांगता येत नाही. कामं झाली का जिंतूर विधानसभेत? चालू आहे. कामं चालू आहेत. कोण जिंकून येईल असं वाटतंय? येईल वंचित बहुजन आघाडी. वंचित बहुजन आघाडी. कोण आहे उमेदवार? सुरेश भैया नागरे. भैया जिंतूर विधानसभा कौन जीत रहा? हम नहीं बोल सकते भाई, हम व्यापारी. तुम व्यापारी. तुम कुछ तो बोलो ना, मतदार भी तो है ना तुम. भैया क्या है विधानसभा? सिर्फ विजय भांबड़े चलता है. विजय भांबड़े काम करे क्या? विजय भांबड़े पहले टर्म में बहुत करे. आमदार मेघना बोर्डीकर नहीं करे ना, लेकिन विजय भांबड़े ही हवा इधर, बाकी कुछ नहीं करेंगे. विजय भांबड़े येणार. विजय भांबड़े येणार असं यांचं म्हणणं आहे. भाऊ गवार, भेंडी, टमाटे, मिरची 15 पाव सर. काय 15 पाव? मिरच्या 15 पाव किलो. सध्या निवडणूक मोदी आहे तर भारताची शान आहे. मोदी नाही तर काय खरं नाही.
मोदी कुठं उभा आहे इथं विधानसभा आहे ना? हो विधानसभेला इथं कमळच चालणार. कमळ चालणार. कोण आहे कमळाचे उमेदवार? मेघना बोर्डीकर. येतील परत? 100% कामं केली मेघना दिदीनं? हा केले ना. मेघना दिदीनं कामं केली का मित्रा? केले केली. परत येतील भाऊ? येणार की नाही? येऊ शकते. मेघना बोर्डीकर येणार असं यांचं म्हणणं आहे. आपण काय अजून प्रतिक्रिया घेऊया दुसऱ्या एरियामध्ये जाऊन. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.